क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहापूर पालघर येथे वनमजुरांच्या प्रलंबित मजुरीचा प्रश्न मार्गी, वनमंत्र्यांचे तात्काळ आदेश। पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या वनमंत्र्यांच्या जनता दरबारात राज्य चतुर्थ श्रेणी वन कामगार संघाचे प्रतिनिधींनी वनमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली। यावेळी वनमजुरांच्या तब्बल 10 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वनमजुरी बाबतची व्यथा मांडण्यात आली। वनमजुरांना दीर्घकाळ वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असल्याचे प्रतिनिधींनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले। या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत माननीय वनमंत्री गणेश नाईक यांनी लगेचच ठाणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तसेच बोरीवली येथील मुख्य वनसंरक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। संबंधित अधिकाऱ्यांना वनमजुरांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। मंत्री महोदयांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला असून काल संध्याकाळपासूनच प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। उद्यापर्यंत मजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। वनमजुरांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाही केल्याबद्दल राज्य चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ नागपूर यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले। खर्डी प्रतिनिधी सगीर शेख। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।